नमस्कार मंडळी. तर आषाढातील कामिका एकादशी आहे, त्यानिमित्त आपण इथे उपवासाचा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, जो तुम्ही उपवासालाही घेऊ शकता किंवा इतर वेळीसुद्धा खाऊ शकता. तर चला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी ऑर्गॅनिक भगर घेतलेली आहे, स्वच्छ करून. त्यानंतर धुवून ती एका पॅनमध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालून छान 2 मिनिटभर लो फ्लेमवर परतून घ्यायची आहे, अशा पद्धतीने. तर 2 मिनिटभर आपण परतून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. तर ज्या वाटीने आपण भगर घेतलेली आहे त्याच वाटीने 8 वाटी भरून ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. गॅस फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. तर 8 वाटी दूध घालून झाल्यानंतर आता ही भगर आपल्याला चमच्याने व्यवस्थित ढवळत राहायची आहे. साधारण 2 मिनिटभर आपण ही भगर छान चमच्याने ढवळत राहिली की अशा पद्धतीने ही जाडसर होऊ लागते आणि एकदम पण आपल्याला कोरडी करत ठेवायची नाही आहे. साधारण जाडसर होत आली की ह्यावर आपल्याला झाकण घालायचं आहे आणि 2 मिनिटं आपल्याला झाकण घालून छान ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे. भगर आपण उपवासात घेतली तर त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. उपवासामुळे पोटाला खूपच थंडावा देणारी असते आणि खूप सारे याचे आरोग्यदायी फायदे आहेत. तर भगर हा उपवासासाठी पर्याय अगदी उत्तम आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. चवीपुरती इथे तुम्ही साखर तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता. तुम्ही गूळही घातला तरीही चालेल. तर इथे मी साखर घातलेली आहे छान आणि व्यवस्थित ढवळून दिलेलं आहे आणि पुन्हा तसंच मी झाकण ठेवलेलं आहे. गॅस फ्लेम मी बंद केलेली आहे आणि छान अशी साखर ढवळून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर घालून झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता जर तुम्हाला जाडसर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध आणखीन घालू शकता. मी इथे अर्धा वाटी दूध आणखीन घातलेलं आहे, थोडंसं पातळसर केलेलं आहे. आणि नंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता एका सर्विंग प्लेटमध्ये मी छान सर्व करून घेत आहे. तर तुम्हीही या उपवासाला घरी अशा पद्धतीची भगरीची खीर नक्की करून पहा. खूपच सुंदर टेस्टी लागते, अगदी आरोग्यदायीसुद्धा आहे. तुम्ही ह्या साखरेऐवजी गूळसुद्धा घालू शकता. ड्रायफ्रूट घालून सर्विंग करा.